औपचारिक अधिवेशनाची सुरुवात गुरुवारी 7 डिसेंबरपासून होत असली तरीही 6 डिसेंबर रोजी पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। तथाकथित परंपरेनुसार विरोधकांनी यावर बहिष्कार टाकलेला आहे। त्याचं कारण ठरलं ते म्हणजे राज्यात झालेला अवकाळी पाऊस, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि चहापान कसा करायचा असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी यावर बहिष्कार टाकला। आता ज्या वेळेला 7 डिसेंबरला अधिवेशनाचा पहिला दिवस असेल त्यावेळेला दाट शक्यता आहे की विरोधक याच मुद्द्यावरून विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये गदारोळ करतील। त्यानंतर मराठा आंदोलन आणि मराठा आरक्षण हा विषय दुसरा महत्त्वाचा आहे जो या अधिवेशनामध्ये गाजू शकतो। त्यामुळे आता ज्यावेळेला पहिला दिवस अधिवेशनाचा सुरू होईल त्यावेळेला विरोधक नेमकी काय मागणी घेऊन सरकारला धारेवर धरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सरकारनं सुद्धा आजच्या पत्रकार परिषदेमध्ये चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे। सर्व तपास केला जाणार आहे। ज्या घडामोडी घडतायत उद्धव ठाकरे गटाच्यावर थेट प्रत्यक्ष आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला। ज्यावेळेला लोक मरत होती, कोविड काळाचा घोटाळासुद्धा मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढला आणि तपास केला जाईल आणि सत्य बाहेर आणलं जाईल असा इशारासुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांची खडाजंगी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये कशी होते हे पाहावं लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नित्यानंद नाईकसह मी श्रेयस पांडे, जय महाराष्ट्र, नागपूर।